जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पण कसं आहे, मी तुला सोडून नाही, मी तुला घेऊन जाणार आहे ऑफिसला, कळलं? आणि आता बास झालं, पटापट रेडी व्हायचं, आधीच उशीर झालाय मला. ऐक ना प्लीज, खरंच मूड नाहीये माझा जायचा. बरं मग कसला मूड आहे सांगू? हे तुझे घातलंयस ना, त्याच्यात फारशी मजा नाहीये. थँक्यू मानस. मी मानस, हा शॉट ओके ना? वैदेही, हा, हे जे तुझे कपडे आहेत ना, हे सूटच होत नाहीयेत नीट. आधीच उशीर झालाय, त्यात हे मी करते चेंज. मानस, आय होप दिस इज लुकिंग ओके. फोन काही येत नाहीये. वैदेही, यापुढचे 7ही जन्म मीच तुझा नवरा असेल. आणि मी तुला दिलेली सगळी वचनं आयुष्यभर पाळी. अभिषेक, मला टिळकनगर साइट वरून फोन आला होता. तिथे एक अपघात झालाय आणि आपला कामगार जखमी झालाय. वैदेही मॅम, एक वाईट बातमी आहे. काय झालंय? टिळकनगर साइटवर जो ऍक्सिडेंट झाला, तिथल्या वर्कर्सनी काम बंद केलं. मानस, ऐक ना, काहीतरी महत्वाचं सांगायचंय. ऐक, मला अजून काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. कदम बोलते, गोखले हॉलचा मॅनेजर. हो बोला ना, काय झालं? मॅडम, एक प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम प्लीज, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची तारीख बदला. तुमच्या तारखेला हॉल अवेलेबल नाही आहे. मॅडम, त्याच दिवशी बब्या खिलारी सेटचं एक फंक्शन आहे. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही मॅडम. आम्ही हॉल बब्या सेटला देत आहोत. काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं बहुतेक त्या बब्या खिल्लारीला भेटायला गेल्या. बब्या खिल्लारे? कोण पाहिजे? बबन खिल्लारे. मीच बब्या शेट आहे. बोला, काय काम आहे? मी वैदेही रेगे. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. हॅलो सर, तुम्हाला कधी वाटलं ना असं पुस्तक लिहावं असं सर? मला चंद्रावर जावं असं वाटतं, पण ते शक्य असतं का आपल्याला? तसंच हे काहीच आहे, कळलं? तर हे होते विनोदवीर वैभव मांगले. मॅडम, एकत्र वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय? मस्त जमून आली आहे महफल. मानस अत्यंत चांगला कलाकार आहे, उत्तम, ऑलराऊंडर. थँक्यू मॅम. वाव मॅन, काय सॉलिड प्रोग्राम अरेंज केलाय वैदेहीने. सिरियसली, इतके सगळे सेलिब्रिटीज, मीडिया, रेड कार्पेट, आणि त्या सगळ्यामध्ये असे आपण बिनधास्त वावरतोय. हे भारी आहे. सर, कसं वाटतंय आज इथे येऊन? खूप मस्त वाटलं. एका तरुण उमद्या कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि मला खात्री आहे, मनापासून वाटतं की मानस पुढे जाऊन खूप नाव कमवेल. थँक्यू. थँक्यू. तर हे होते उमेश कामत, आपले लाडके उमेश कामत. खूप खूप भारी प्रोग्राम अरेंज केला. केवढं सॉलिड आहे हे. मला खूपच भारी आहे.
केवढं भारी आहे असं ते खूप भारी आहे म्हणते. पण नाही यार, डिसाइडेड. काय आता? माझ्या कवितांचं बुक लॉन्च पण असंच करायचं आपण. डिसाइड. तुझ्या कवितांचं बुक लॉन्च? ऑफकोर्स. हे तुला माहितीये ना त्यासाठी कविता यावी लागते. माहितीये ना? ए समीर, काय होतंय तुला? उलटी उलटी होतीये. काय 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 होतंय? इकडे 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 बाथरूम बाथरूम बाथरूम. काय 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 झालं? मला झाली. काय झाली? तान्या, मला कविता झाली. कविता झाली नाही रे, कविता येते. हा, मग मला कविता आली. आता नाही समीर. हा तान्या आत्ता. नाही नाही प्लीज समीर, आता नको. तान्या आत्ता. आता नाही प्लीज. तान्या आत्ता. बरं ठीक आहे. हा हा ऐका. हा. तर तान्या यार. अरे अरे ऐका ऐका बेबी, 2 मिनिटं लागतील फक्त. 2. ऐक ना. बोल बोल. येस. ऐका. हा हा बोल. एक पक्षी. इथेच आणि मग आपण सुरूच करू. एक पक्षी पोहत आला. एक मिनिट. एक पक्षी पोहत आला, धावत येऊन मला म्हणाला, समीर तू आहेस कवी, मला पण आवडते छावी. ऐका ऐका, मला पण आवडते छावी. उद्या जाणार आहे मी तिच्या गावी. हे बघ नंदिनी, तू तिथे कोणालाही त्रास देणार नाहीयेस, कळलं? तन्मयची बहीण आहे ना तन्वी, तिच्याकडे मी फक्त बघतीये. आणि त्याची लाडकी बहीण गॅस जवळ काहीतरी करते. या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. तुम्ही बघाच, मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. हॅपी होली. तुम्हाला माहित नाही का, मला रंग नाही आवडत. मला काही माहित नाही, मी रंग लावणार म्हणजे. प्लीज. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. म्हणजे देवाशिषच्या बाबतीत वासू खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तूच मला सांगितलं होतंस. त्याला काही करून आपल्या साईडने ठेवायला पाहिजे. त्याला सतत तुझ्या आणि त्याच्या लग्नाचं आमिष दाखवत राहायचं. आणि आज मी तेच केलं. वासू मीराशी तुमच्या लग्नाबद्दल बोलायला गेला.
म्हणजे देवाशिषच्या बाबतीत वासू खूप जास्त पॉझिटिव्ह हे तूच मला सांगितलं होतंस. त्याला काही करून आपल्या साईडने ठेवायला पाहिजे. त्याला सतत तुझ्या आणि त्याच्या लग्नाचं आमिष दाखवत राहायचं. आणि आज मी तेच केलं. वासू मीराशी तुमच्या लग्नाबद्दल बोलायला गेला.